नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला राजकीय बातम्या. ठाकरे गटाची यादी आज जाहीर होणार. संजय राऊतांची माहिती. 15 ते 16 जणांची नावं जाहीर करणार असल्याची माहिती. ठाकरे पवार गटाची जागा वाटपावर मातोश्रीवर बैठक. शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, संजय राऊतांची बैठकीला उपस्थिती. नाशिकच्या जागेवर दोन्ही गटाचा दावा. शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज येणार. खासदार संजय मंडलिक यांची माहिती. तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू. सूत्रांची माहिती. छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत. नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती. भाजप आणि शिंदे गटाच्या वादामध्ये नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी. अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीमध्ये बारामतीतून जानकरांना लढण्यावर चर्चेची शक्यता. तर लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर देखील चर्चा होणार. शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार. मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये पक्षप्रवेश सोहळा. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढळरावांचा पक्षप्रवेश होणार. 5 पेक्षा जास्त जागा लढण्यावर अजित पवार गट ठाम. 28 मार्चला अजित पवार गटाची यादी जाहीर होणार. सूत्रांची माहिती. आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक. मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडू यांना मुंबईला बोलावल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर युती संदर्भात भूमिका जाहीर करणार. अकोल्यामध्ये आज प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद.